महाबळेश्वर, लोणावळा आणि माथेरानला जाऊन कंटाळा आलाय का? मग आज आपण जाणार आहोत बदलापूर पासून अगदी जवळ असलेल्या कोंडेश्वर मंदिरामध्ये. इथं जाताना सह्याद्रीच्या कुशीतील असलेला आजूबाजूचा हा परिसर आपले विशेष लक्ष वेधून घेतो. हिरवेगार वातावरण आणि पावसामध्ये दिसून येणारे विविध पाण्याचे छोटे छोटे झरे आपल्याला खास आकर्षित करतात. गाडी पार्क करून झाल्यावर समोरच अगदी 100 मीटरवर असलेलं कोंडेश्वर मंदिर आपल्याला दिसून येतं. मंदिरात प्रवेश करतात खालील बाजूस जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू मानले जाणाऱ्या भगवान शंकराच्या शिवलिंगाजवळ. दगडांच्या अचूक रचनेमुळे हे मंदिर आजही भक्कमपणे उभं आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या पसलेल्या पाण्यामुळे आणि धबधब्यामुळे मंदिराचा परिसर हा फार शोभून दिसतो. तसंच या सर्व गोष्टींमुळे पावसाळ्यामध्ये इथे खास लोकांची गर्दी दिसून येते. पावसाळा सुरू झाला की संपूर्ण सह्याद्री जणू हिरव्या शालीने नटतो आणि डोंगराच्या कड्यांवरून असंख्य छोट्या छोट्या पाण्याचा धारा वाहू लागतात. काही धारा रस्त्याच्या अगदी कडेला असतात तर काही झाडांमधून अलगद खाली उतरतात. प्रत्येक वळणावर निसर्ग एक नवीन सरप्राईज देत असतो. मुख्य धबधब्यापर्यंत पोहोचताना तुम्हाला अनेक लहान ओढे, दगडांवरून वाहणारं स्वच्छ पाणी आणि छोट्या नैसर्गिक झऱ्याचा अनुभव मिळतो. इतकं स्वच्छ पाणी पाहिल्यावर भिजायचा मोह काही आवरता येत नाही. या ठिकाणचं मुख्य आकर्षण म्हणजे हा सुंदर धबधबा. पावसाळ्यात उंच कड्यावरून प्रचंड वेगाने कोसळणारे पाणी पाहून अक्षरशः डोळे दिपून जातात. खाली खडकांवर आदळल्यावर पांढरा फेस तयार होतो आणि दूरपर्यंत त्याचा गडगडाट ऐकू येतो. जवळ गेल्यावर उडणारे थंडगार पाण्याचे तुषार अंगावर पडतात आणि पावसाळ्याचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. संपूर्ण परिसर धुक्याने आणि निसर्गाच्या सौंदर्याने भरून जातो. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतील तर कोंडेश्वर धबधबा हा एक परफेक्ट स्पॉट आहे. जिथे वाहणारं प्रत्येक पाणी, प्रत्येक झरा आणि प्रत्येक हिरवं झाड मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातं. म्हणूनच कोंडेश्वर हे फक्त मंदिर किंवा धबधबा नाही, तर निसर्ग, अध्यात्म आणि शांततेचं एक सुंदर अनुभव आहे.